नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 1 एप्रिल 2026 आणि सध्या सकाळचे 9 वाजत आलेले आहे. एकूणच नवीन महिना सुरू झालेला आहे आणि मागचा महिना कसा गेला आणि किती पटकन गेला ते मला काही कळलंच नाही एक प्रकारे. तर गेले काही दिवसांपासून मी डेव्हलपमेंटचं काम करतो आहे. मी आधीचं ॲप जे डेव्हलप करत होतो त्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू करायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही कोड बग आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आधीचा जो पण काही कचरा कोड होता तो एक प्रकारे रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासोबतच नवीन काही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझा प्लॅन आहे की ह्या महिन्याच्या एंडपर्यंत माझं एक ॲप, बेसिक ॲप म्हणता येईल किंवा त्यातलं एक बेसिक फीचर तरी पूर्णपणे डेव्हलप झालं पाहिजे आणि ह्या महिन्याच्या एंडपर्यंत मला ते ॲप लॉन्च करायचं आहे बेसिकली. एकूणच गेल्या काही दिवसांपासून मी याच्यावर जरा खूपच सिरियसली काम करतो असं म्हणता येईल. सिरियसली नाही, पण माझा दिवसातला मोस्ट ऑफ द टाईम त्याच गोष्टीवर जातो आहे. आणि सुरुवातीला मी विचार केला होता की जेव्हा आपण व्हिडिओ बनवू तेव्हा दररोज एखादा तरी व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या डेव्हलपमेंटबद्दल काय डेव्हलप करतो आहे, कसं डेव्हलप करतो आहे आणि काय विचार करतो आहे त्या बाबतीत आपण थोडंफार डिस्कशन करू अशा टाईपमध्ये. एकूणच मोस्ट ऑफ द जे व्हिडिओ असणार आहे ते डेव्हलपमेंटच्या रिलेटेडच असायला होते असं मला वाटतं. पण मी मध्ये जरा भटकलो होतो. एकूणच AIवर मी व्हिडिओ बनवला आणि बाकीच्या पण काही गोष्टींवर व्हिडिओ बनवलेला, पण ते ठीक आहे, नॉट अ इश्यू बेसिकली. मोस्टली मला वाटतं की गेल्या 3 दिवसापासूनचा अपडेट आता द्यायला पाहिजे, कारण की मध्ये जो व्हिडिओ बनवला होता तो डेव्हलपमेंटच्या रिलेटेड नव्हता बेसिकली. तर कालचा दिवस तर पूर्णपणे डेव्हलपमेंटवरच होता, बिझी होतो. ऑलमोस्ट मला काल जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो एडिट करायचा पण वेळ भेटलेला नाही आणि त्याच्या आदल्या दिवशी मी एक प्रकारे होम स्क्रीनवर काम करत होतो, म्हणजे परवा दुपारपर्यंत. आणि त्याच्या आधी मी एक प्रकारे ग्लोबल स्टाईल फाईल डिफाईन केली होती. एकूणच जेव्हा ॲपमध्ये आपण स्टाईल करतो, ॲपची जे स्क्रीन्स असतात, त्याचे जे फीचर्स असतात त्याच्यामध्ये कसं प्रत्येक स्क्रीनला आत्तापर्यंत मी जो कोड केला होता त्याच्या आतमध्ये प्रत्येक स्क्रीनवर एक स्टाईल जी असते ती लिहिलेली होती आणि ते करायचं म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी मला रिपीटेडली स्टाईल डिफाईन करावं लागत होती आणि प्रत्येक फाईलमध्ये तोच कोड मला एक प्रकारे लिहावा लागत होता आणि जे की मला नको होतं. मला एक प्रकारची अशी प्रीडिफाईन ग्लोबल CSS स्टाईल फाईल होती आणि जी की मी डायरेक्ट यूज करू शकतो. तर ग्लोबली ते ॲपची बटणं म्हणा किंवा त्यांचे जे मोस्टली तो जो स्ट्रक्चर असतो CSS किंवा स्टायलिंगचा तो एक प्रकारे एका ठिकाणी डिफाईन केला जातो. तर तो आधी एका ठिकाणी डिफाईन केलेला होता एका फाईलमध्ये, पण त्याच्यामध्ये भरपूर चुका होत्या बेसिकली. तर त्याच्यामुळं मी ती फाईल एक प्रकारे बाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती फाईल खूप ठिकाणी वापरली गेलेली आहे, त्याच्यामुळं सध्या तरी तो कोड आहे. एकूणच मी दुसऱ्या एका फोल्डरमध्ये एका दुसऱ्या ठिकाणी या फाईल्स डिफाईन केल्या, ज्याच्यामध्ये स्पेसिंग म्हणा, टायपोग्राफी म्हणा, त्याच्यानंतर जे कलर कॉम्बिनेशन्स असतं ते म्हणा, ते एक प्रकारे एका ठिकाणी डिफाईन केलं. आता ते फ्रंट एंडवर मला आणायचं होतं आणि त्याच्यासाठी मी मध्ये बहुतेक 1 दिवस वेळ घेतला. परवाच्या आधीचा तो दिवस त्याच्यामध्येच गेला बहुतेक आणि परवा दुपारपर्यंत मी घरीच होतो बसून. म्हणजे मला ॲक्च्युली ते जो कोड मी लिहितो आहे तो एक प्रकारे चेंज करतो आहे, तो एक प्रकारे मला मोबाईलवर रन करून बघायचा होता, कारण की ते CSS आणि स्टायलिंगच्या गोष्टी आहेत. एकूणच त्यांना एक प्रकारे प्रत्येक वेळेस आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर मग आणि मला इथं सध्या केबल वापरून डेटा केबल असते ते वापरून मोबाईलवर तरी ॲप रन नाही करता येते किंवा टेस्ट करता येत नाही. परत लॅपटॉपचा इम्युलेटर वापरायचं म्हटल्यावर ते पण जरा खूपच हेवी पडतं. एकूणच त्याच्यामध्ये खूप किचकट कामं असतात आणि माझ्या ॲपची माझ्या लॅपटॉपची जी रॅम आहे ती कमी आहे एक प्रकारे, त्याच्यामुळं ते पण नीट चालत नाही. सो इव्हेंच्युअली मला घरी जावं लागलं. तसा मी प्लॅनही केला होता. तर नाश्त्याच्या टायमिंगला मी इथून घरी गेलो. घरी वायफाय त्याच्यावरती मी मोबाईलला आणि ॲपला सिंक केलं एक प्रकारे आणि वायफायने त्याच्यावरनं होतं एक प्रकारे. तर मी जो काही कोड लिहिला होता तो दुपारपर्यंत मी प्रॉपरली फिक्स केला, टेस्टिंग केली आणि ती जी होम स्क्रीन होती ती एक प्रकारे अशा लेवलला पोचवली की त्याच्यामध्ये जो ग्लोबल CSS स्टाईल आहे ती पण लिहिली आणि बऱ्याच गोष्टी एक प्रकारे सुटसुटीत केला. आधी भरपूर कचरा कोड त्याच्यामध्ये होता. बेसिकली त्याच्यामध्ये कंपोनंट लिहिला होता, त्याच्यामध्येच भरपूर अशी स्टाईल होती जी आधीच्या कंपोनंट फाईलमधली होती आणि बेसिकली जी त्या फाईलची जी स्टाईल आहे ती मी वेगळ्या ठिकाणी डिफाईन केली. तर दुपारपर्यंत माझं ते काम झालं होतं. एकूणच होम स्क्रीन जी आहे ती अशा लेवलला गेली होती की सध्या लगेच तिला कोड करण्याची गरज नाही. एकूणच त्या स्क्रीनचा तरी कोड प्रॉपर झाला. त्याच्यामध्ये खाली काही कंपोनंट्स आहे जे की होम स्क्रीनवर जो डेटा दिसतो तो रेंडर करतात. तर त्यांना आपण पुढं काही दिवसामध्ये बघणार आहोत, पण सध्यासाठी होम स्क्रीन ओके झालेली आहे. त्याच्यानंतर दुपारपर्यंत हे काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर मग मी जरा बहुतेक रिलॅक्स होतो, काही वेळासाठी जरा ब्रेक घेतला म्हणता येईल. त्याच्यानंतर परवा संध्याकाळीच मी एक प्रकारे युजरची जी प्रोफाईल स्क्रीन आहे तिला एक प्रकारे कसं म्हणता येईल रिव्ह्यू करायला घेतली आणि लिटरली ही युजर प्रोफाईल जी फाईल आहे ती खूपच मोठी आहे. जेव्हा रिव्ह्यू करायला घेतली तेव्हा 1000 लाईनीची ती फाईल होती आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट खूप सारा कोड होता आणि काही कोड असा होता की जो वापरत नव्हता. तर हे कसं आहे की हा कोड आहे ना एक प्रकारे म्युटेट होत गेला होता. तर कसं म्हणता येईल, जेव्हा स्टार्टिंगला सुरुवातीला ॲप डेव्हलप करायला घेतलं तर बेसिकली आम्हाला ॲप डेव्हलपमेंटबद्दल काही जास्त माहीत नव्हते. आम्ही स्क्रीन्स बनवल्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंपोनंट बनवले आणि जेव्हा आता युजरची जी प्रोफाईल स्क्रीन असते ना त्याच्यामध्ये एकाच स्क्रीनमध्ये आपण सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक बटन असणार आहे, त्याच्यावर एडिट बटन दिसणार आहे. एडिट बटन क्लिक केले की आपण एकसाथ अख्खी प्रोफाईल एडिट करू शकणार आणि सेव्ह करू शकणार एक प्रकारे. तर तो कोड सर्वात बेसिक लेवलला स्टार्टिंगच्या टायमिंगला लिहिलेला होता. त्याच्यानंतर मग मी मॉड्युलर चेंजेस केले होते. म्हणजे प्रत्येक सेक्शनला, म्हणजे आता प्रोफाईलमध्ये सपोज एज्युकेशनबद्दल डिटेल्स आहे, ते एज्युकेशनसाठी एक वेगळं कंपोनंट तयार केला होता. त्याचा एक व्ह्यूवर असणार आहे आणि त्याचा एक एडिटर असणार आहे. म्हणजे दाखवण्यासाठी एक कंपोनंट असणार आहे जो फक्त डिस्प्ले करेन इन्फॉर्मेशन आणि दुसरा कंपोनंट असेल जो एडिट करण्याचं काम करणार. तर एडिट करताना आपण डायरेक्ट नवीन स्क्रीनवर घेऊन जाणार युजरला, तिथं तो एडिट करू शकणार, सेव्ह करू शकणार. ही एक प्रकारे मॉड्युलर सिस्टीम होती आणि आधी जी यूज केली होती ती एक प्रकारे एकाच फाईलमध्ये होती आणि त्याच्यामध्ये बरेच इश्यू होते. बेसिकली जो आधीचा सर्वात सुरुवातीचा कोड लिहिलेला होता तो एकदम त्याच्यामध्ये भरपूर चुका होत्या आणि तो कोड मी ऑलमोस्ट कमेंट आऊट करून ठेवला होता आणि मला वाटत होतं की त्या कोडचा आपल्याला काहीतरी फायदा होईल.
बेसिकली त्याच्यामध्ये जी CSS म्हणा किंवा जी स्टाईल केली होती मला ती प्रिझर्व करून ठेवायची होती. कारण की स्टार्टिंगच्या वेळी आम्ही स्टाईलवर भरपूर खेळत बसलो होतो असं वाटतं. त्याच्यामध्ये खूपच टाईम वाया घालवला आणि लिटरली नको त्या गोष्टीला महत्त्व दिलं असं म्हणता येईल. तर ती स्टाईल त्याच्यामध्ये होती आणि ती दुसऱ्या एका व्यक्तीने केलेली मेहनत होती. त्याच्यामुळं मी लगेच त्या गोष्टीला, त्या कोडला सोडून देऊ शकत नव्हतं किंवा मला तो रिमूव्ह करायचा नव्हता. त्याच्यामुळं मी इतके दिवस तो कोड ठेवलेला होता. पण लिटरली त्या कोडमुळं, त्या आधीच्या आर्किटेक्चरमुळं ती फाईल एकदम अशी मोठी झाली होती. आणि आता जेव्हा मी रिव्ह्यू करायला घेतला त्याच्यामधलं मी प्रत्येक कंपोनंटवर जाऊन चेक केलं. म्हणजे हे काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. एकूणच सध्या मी जे ओल्ड आर्किटेक्चर आहे ना ते एक प्रकारे रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे नवीन आर्किटेक्चर आहे ते सध्या प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यातही मला सध्या बॅकएंडचे चेंजेस करायचे ते. तर ह्या गोष्टीला जरा अजून वेळ आहे. पण सध्या मी प्रत्येक फाईलवर जातो आहे जिथं डिफाईन केलं होतं कंपोनंट. प्रत्येक कंपोनंटला मी रिव्ह्यू करतो आहे, त्याचा कोड चेक करतो आहे, त्याच्यामध्ये नक्की काय होतं काय नाही होतं. आणि त्याच्यानंतर जे आधीचा सर्वात जुना आर्किटेक्चरचा कोड होता त्याचे जे कंपोनंट होते ते एक प्रकारे मी बाहेर काढतो आहे. मी एक दुसरा नवीन फोल्डर बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मूव्ह करतो आहे. कारण की लिटरली त्या कंपोनंटचा काही फायदा नाही आहे. आणि जो स्क्रीनचा जो फोल्डर बनलेला आहे त्याच्यामध्ये लिटरली खूप साऱ्या फाईल्स आहेत आणि त्या अशा प्रॉपरली मॅनेज केलेल्या नाही आहे. एकूणच सगळं काही एका फोल्डरमध्ये डंप केलेलं आहे असं वाटतं. आणि इट वॉज लिटरली काय म्हणतात त्याला नाईव मिस्टेक. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला जास्त काही ॲप डेव्हलपमेंटबद्दल माहिती नव्हतं, रिॲक्ट नेटिव्हबद्दल काय माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळं आम्ही भरपूर काही अशा गोष्टी सांभाळून ठेवल्या, चुका केल्या आणि लिटरली ही कशी फेज सुरू आहे एक प्रकारे. आणि आत्तापर्यंत मला वाटत होतं की मी जे काही डेव्हलपमेंट केलं ते एक प्रकारे फालतू होतं. पण लिटरली नाही, ते एक प्रकारे असं म्युटेट होत गेलं, चेंज होत गेलं. आणि लिटरली त्या जुन्या कोडमध्ये मला माझी जुनी मेंटॅलिटी दिसते. त्या टायमिंगला मी कोणत्या प्रकारे विचार केला होता, कोणत्या पद्धतीने गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न केला होता. एकूणच कसं म्हणता येईल, त्या गोष्टीला चुकीचं म्हणता यायचं नाही किंवा त्या गोष्टीला एक प्रकारे आपण डिस्कार्ड नाही करू शकत. कारण की लिटरली ती म्हणजे तुला माझा जो पर्स्पेक्टिव्ह होता किंवा अंडरस्टँडिंग होती ते एक प्रकारे म्युटेट होत गेली, चेंज होत गेली. आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे. बेसिकली तो चेंज महत्त्वाचा आहे. नाहीतर काय म्हणतात त्याला लिटरली डेव्हलपमेंट करायला गेलं तर आपण हजारो वर्ष डेव्हलपमेंट करू शकतो. पण तो जो माइंडसेट चेंज होतो ना, कधी एका सिम्पल फाईलपासून कधी मॉड्युलर सिस्टीमकडे जायचं, त्याच्याबद्दल कळतं आपल्याला. एकूणच आपण त्या डेव्हलपमेंटमध्ये एक प्रकारे समहाव शिकत जातो, गोष्टींना हँडल करणं म्हणा किंवा हे आणि ते. तर आधी जेव्हा सुरुवातीला मी एका फाईलमध्ये सगळे एडिट सिस्टीम बनवली होती युजरची प्रोफाईलची, तर त्याच्यामध्ये काय म्हणायचं होतं मला या दोन गोष्टींचा जरा डिफरन्स सांगायचा होता. एकूणच मॉड्युलर सिस्टीम कधी वापरावी आणि एकाच फाईलमध्ये सगळं कसं फिक्स करावं एक प्रकारे. तर ह्या गोष्टीमध्ये मी जरा कन्फ्यूज होतो आधी की नक्की कोणती गोष्ट कधी करावी. तर बेसिक आहे, स्टार्टिंगला जेव्हा आपण ॲप डेव्हलप करायला घेतो तेव्हा आपले फील्ड्स काही असे प्रॉपर डिफाईन नसतात. त्याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स असणार आहे, काय असणार आहे ते डिफाईन नसते. आणि लिटरली जेव्हा आपण कोड करायला घेतो तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक पॅरामीटरसाठी आपण प्रत्येक
नवीन स्क्रीन डिफाईन केली पाहिजे असं गरजेचं नाही. एकूणच तो एक प्रकारे कसं म्हणता येईल गरजेचं भाग आहे. जर गरज निर्माण झाली तर तुम्ही तयार करा. म्हणजे एक सेट ऑफ बॉक्स तयार होतो की तो बॉक्स त्या सर्टन इन्फॉर्मेशनच्या रिलेटेडच आहे. जसं की आता युजरचं एज्युकेशन डिटेल्स आहे एक प्रकारे, तर जे काही एज्युकेशन डिटेल्स असणार आहे तो एक प्रकारचा वेगळा कंपोनंट झाला. त्याच्यानंतर एक्सपिरियन्सचा म्हणा तो पण एक वेगळा कंपोनंट झाला. तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण इन्फॉर्मेशन घेतो युजरची तेव्हा ती बेसिक इन्फॉर्मेशनच असते. ती खूप काही मोठी इन्फॉर्मेशन नसते आणि ती एक प्रकारे मॉड्युलर पण नसते. त्या टायमिंगला बेसिक इन्फॉर्मेशन असते. पण जसं आपला डेव्हलपमेंटचा स्कोप वाढत जातो त्याच्यामध्ये पॅरामीटर्स ॲड होत राहतात. पॅरामीटर्स ॲड होत गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारे एक कॅटेगरायझेशन दिसतं आपल्याला की एज्युकेशनसाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन पाहिजे, इतकी इन्फॉर्मेशन पाहिजे, एक्सपिरियन्ससाठी एवढी इन्फॉर्मेशन पाहिजे, इतकी इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि लिटरली इट्स लाईक जसं डेव्हलपमेंट वाढत जातं तसं ते कॅटेगरायझेशन पण होत जातं. तर स्टार्टिंगच्या लेवलला जो मी कोड लिहिला होता एका फाईलमध्ये सगळं, त्या टायमिंगला एकदम बेसिक लेवलला होतो मी डेव्हलपमेंटचा. आणि त्या टायमिंगला लिटरली ती गोष्ट एकदम बेस्ट होती बेसिकली, कारण की ती सिम्पल गोष्ट होती. त्याच्यानंतर जसं काय म्हणता येईल त्याला, जो स्केल आहे ना डेव्हलपमेंटचा किंवा ॲपचा वाढत गेला तसं नवीन पॅरामीटर्स येत गेल्या, नवीन गोष्टी येत गेल्या आणि कॅटेगरायझेशन होत गेलं. एकूणच तो कोड म्युटेड झाला आणि मॉड्युलर सिस्टीममध्ये गेला. एकूणच तो एक प्रकारचा डेव्हलपमेंट फेज आहे. सुरुवातीला एरिया खूप छोटा असतो, जी स्केल असते ती खूप छोटी असते. त्यावेळी केलेलं डेव्हलपमेंट एकदम सिम्पल असतं, स्मॉल स्केलवर असतं. पण जसं आपला स्कोप वाढत जातो तसं त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी ॲड होतात राहतात आणि हळूहळू ती गोष्ट खूपच कॉम्प्लेक्स होऊन जाते. जेव्हा ती गोष्ट कॉम्प्लेक्स होती तेव्हा आपण तिला सुटसुटीत करण्यासाठी हे कंपोनंट्स वापरतो, पॅरामीटरायझेशन करतो, मॉड्युलरायझेशन करतो. आणि इट्स नॉट बेसिकली बॅड थिंग, इट्स जस्ट लाईक ग्रोईंग आउट. झाडासारखं एखादं सुरुवातीला एकच फांदी असते आणि हळूहळू भरपूर एक प्रकारचं मोठं झाड तयार होतं. अँड दिस इज हाऊ वी आर गोइंग टू डेव्हलप. सी यू सून. बाय.